समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. कालपासून आम्ही मतदारसंघात फिरलो. यतीन देशमुख आहेत, सोतीला करीना घरत आहे, शशिकला सिंग आहेत. सर्व जनतेने यावेळी निश्चित केलेलं आहे की यावेळी महाविकास आघाडीला मतं द्यायची म्हणून. कारण ज्याप्रमाणे आम्ही फिरलो, लोकांना असा आक्रोश आहे, लोकांना राग आहे. एवढा प्रॉपर्टी टॅक्स घेऊन पण ते आपण रस्ता देऊ शकत नाही, आपलं पाणी देऊ शकत नाही, आपलं गार्डन देऊ शकत नाही, आपलं गटराचं काम करू शकत नाही. या सगळ्या परिस्थिती बघून ते अतिशय त्यांनी मन आधीच बनवलं आहे की महाविकास आघाडीचे यावेळी महापौर बसणार आहेत. आणि चारही जे पॅनल टू पॅनल मतदान, आणि असं यांनी सांगितलं नाही बाबा एकाला करणार, ते पूर्ण पॅनल टू पॅनल मतदान यावेळी करणार. आणि ते चारही उमेदवार समोरचे आहे त्यांना यावेळी बहुमताने पाडणार. त्यांना राज्यात तुम्हाला भावना बोललो, त्यांचं असं म्हणणं आहे की 20-20 वर्ष त्यांना सत्तेत ठेवून काही काम करू शकले नाही. केंद्रात सत्ता त्यांच्याकडे, राज्य सत्ता त्यांच्याकडे, महानगरपालिका त्यांच्याकडे. मग घोडा अडतोय कुठे? अडायला कुठेतरी मधलं पाहिजे ना. पूर्ण सेंट्रल पासून ते पार इथपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे. मग त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा त्यांना बसवायला पाहिजे. त्यांना बसवू. यावेळी यतीन देशमुखला, शशिकला सिंगला, करीना घरतला आणि भवन विश्वकर्मा निवडून देऊ आम्ही. आज या ठिकाणी प्रचाराच्या निमित्ताने सेक्टर 7 मध्ये आम्ही सर्व महाविकास आघाडीचे माझे सहकारी भवन विश्वकर्मा, शशिकला सिंग, करीना घरत मॅडम आलो होतो. विठ्ठल रखुमाई मंदिराच्या इथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आता महाराजांचं वगैरे दर्शन घेतलंय आणि इथला प्रचार आता सेक्टर 7चा सुरू करतोय. अतिशय चांगल्या प्रकारे महाविकास आघाडीचा प्रचार या नवीन पनवेल मध्ये प्रभाग 16 मध्ये चालू आहे. चांगला प्रतिसाद देखील लोकांचा आहे. लोकांच्या मनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चीड आहे. ज्या लोकांना आम्ही 15-15 वर्ष निवडून दिलं, ज्या लोकांना 15-15 वर्ष आमचा लोकप्रतिनिधी म्हणून डोक्यावर मिरवलं, मला तर वाटतं या इथल्या 15 वर्ष निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला सेक्टर 7च्या लोकांनी जास्त डोक्यावर मिरवलंय. म्हणजे आपल्या माध्यमातून लोकांना आव्हान करतो की यांच्या उगाच भूलथापांना बळी पडू नका. ही लोक फक्त 15 वर्षातून कधीतरी कार्यक्रम ठेवल्यावर एकत्र येतात. जास्तीत जास्त लोकांना जी काही लोकांची गरज आहे, म्हणजे रस्ते पाहिजेत, लाईट पाहिजे, पाणी पाहिजे, जो काही प्रॉपर्टी टॅक्स भरमसाठ दुहेरी मार्गाने आपल्याकडून वसूल केला गेला. हा आमचा सिडको एरिया आहे. सिडको एरियामध्ये दुहेरी पद्धतीने टॅक्स घेतला. हा टॅक्स कुठेही माफ न देता त्याच्यावर दिलेली जे दंड होता त्या दंडावर त्यांनी माफी दिली. त्यामुळे फक्त मूर्ख बनवण्याचं काम या लोकांनी पूर्णपणे या जनतेला केलेलं आहे. आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की जनता आता सुज्ञ आहे. जनता चांगल्या पद्धतीने मतदान पेटीमध्ये मतदान करून या लोकांना धडा शिकवेल. फक्त गटर, मीटर, वॉटर आणि प्रॉपर्टी टॅक्स हेच विषय घेऊन आम्ही जनतेमध्ये आहोत. कारण या लोकांच्या हातात, जसं माझ्या सहकार्याने सांगितलं की सेंट्रल पासून ते राज्यापासून ते या म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये देखील हेच जर सत्तेवर बसले असतील, पण जर तेच प्रश्न जे लोकांच्या गरजेचे आहेत, म्हणजे रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल, हाच जर प्रश्न यांच्याकडून सुटत नसेल तर यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. आणि हे जनतेने ठरवलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जनता त्याचं उत्तर दिलेलं असेल. कालपासून आम्ही प्रचार चालू केले. ते प्रचारात जाताना सगळ्यांच्या मनामध्ये इतकी गंभीर, यांच्या मनामध्ये इतकी राग यांच्यावर. म्हणजे हे लोक आता 15 वर्ष यांना दिलं होतं पब्लिकने, काहीतरी काम करतात का म्हणून. एक पण काम केले नाहीये. आणि आता पाणीचा प्रॉब्लेम आहे, आणि रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, टॅक्सचा प्रॉब्लेम आहे. आणि हे लोक आता आज 5 वर्ष आता नगरसेवक होऊन महानगरपालिकेमध्ये बसलेले, आता येऊन फिरतात आम्ही हे करूया, हे करूया, अमुक करूया म्हणून बोलतात. यांना माहिती आहे पब्लिकला काय करू शकतो हे लोक म्हणून. आता आम्हाला एकच आहे, हे 15 वर्ष त्यांना दिलं. आता आत्ताच्या अवधीमध्ये आम्हाला एक नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये पाठवू दे. आम्ही काम करूया त्यांच्या जनतेच्या, आणि जनताला माहितीये कोण काम करणार आहे. माऊलींचं दर्शन झालेलं आहे. आमचं कालपासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे. यावेळेस जनतेला विनंती आहे, तक्रार नको, काम बघा. चेहरा बघू नका, काम बघा. आणि तक्रार नको, आवाज उठवा.